चला आज बनवूया आपण वांग्याचा भरीत। त्याच्यासाठी वांगे घेतलेले आहेत, खोबरं घेतलेलं आहे भाजून, कांदे घेतलेले भाजून, टोमॅटो घेतले आहे कच्चा, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, 2 मिरची घेतलेली आहेत, शेंगदाणा घेतला आहे, लाल तिखट घेतलं आहे, हळद घेतलेली आहे आणि गरम मसाला घेतला आहे, किचन किंग मसाला घेतलेला आहे गरम। चला तर आता वाटण करून घेऊया। चला आता आपण वाटण करून घेतलेलं आहे आणि ते आता मिश्रण करायचं आहे एकत्र एकजीव। आणि मी ह्याला चीर पाडून घेतलेली आहे, 4 अशी चीर पाडलेली आहे 4 साईडने। चला त्याच्यामध्ये आपण वाटण भरून घेऊ। चला आता वांगीमध्ये असा मसाला आपण भरून घेऊया। असे सगळा मसाला आपण भरून घ्यायचा आहे वांगीमध्ये। सगळ्या वांगीमध्ये असेच मसाला आपण भरून घेऊ। चला आता वांगी अशी भरून घेतलेली आहे आणि इथे तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये। त्याच्यामध्ये आपण राई टाकूया, थोडंसं जिरं टाकूया फोडणीसाठी आणि हा मसाला टाकूया आणि तो मस्त मसाला परतवायचा आहे। चला आता मसाला आपला मस्त परतवलेला आहे, त्याच्यामध्ये थोडासा आपण पाणी ॲड करूया, पाणी टाकून घेऊया आणि तो मसाला मस्त शिजून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये वांगी टाकायची आहेत। मस्त असा मसाला आपला थोडासा शिजवायचा आहे, परतवलेला तर चांगलाच आहे, पण थोडं 5 मिनिटं शिजायला टाकूया आणि त्याच्यामध्ये वांगी टाकून देऊया। आपला मसाला शिजून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण ही वांगी टाकून देऊया, तर वांगी पण आपली शिजायचे आहे। चला आता वांगी टाकून घेतलेली आहेत आणि त्याला मस्त असा त्याला झाकण लावूया। चला आता आपण दुसऱ्या बाजूने पलटवूया। पलटी करूया आपण दुसऱ्या साईडने। एक साईडने आपली शिजलेलं आहे आणि दुसऱ्या साईडने उलटपलट करूया आपण त्याला। चला आता परत त्याच्यावरती झाकण ठेवूया। चला आता वांग्याचा भरीत आपला खाण्यासाठी तयार आहे, भरली वांगी। आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। स्वस्त खा मस्त राहा, वांग्याचा भरता। चला बाय बाय। स्वस्त खा मस्त राहा, बाय बाय। चला आता वांग्याचा भरीत आपला खाण्यासाठी तयार आहे, भरली वांगी। आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। स्वस्त खा मस्त राहा, वांग्याचा भरता। चला बाय बाय। स्वस्त खा मस्त राहा, बाय बाय। चला आज बनवूया आपण वांग्याचा भरीत। त्याच्यासाठी वांगे घेतलेली आहेत, खोबरं घेतलेलं आहे भाजून, कांदे घेतलेले भाजून, टोमॅटो घेतलं आहे कच्चा, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, 2 मिरची घेतलेली आहेत, शेंगदाणा घेतला आहे, लाल तिखट घेतलं आहे, हळद घेतलेली आहे आणि गरम मसाला घेतला आहे, किचन किंग मसाला घेतलेला आहे गरम। चला तर आता वाटण करून घेऊया। चला आता आपण वाटण करून घेतलेलं आहे आणि ते आता मिश्रण करायचं आहे एकत्र एकजीव। आणि मी ह्याला चीर पाडून घेतलेली आहे, 4 अशी चीर पाडलेली आहे 4 साईडने। चला त्याच्यामध्ये आपण वाटण भरून घेऊ। चला आता वांगीमध्ये असा मसाला आपण भरून घेऊया। असे सगळा मसाला आपण भरून घ्यायचा आहे वांगीमध्ये। सगळ्या वांगीमध्ये असेच मसाला आपण भरून घेऊ। चला आता वांगी अशी भरून घेतलेली आहे आणि इथे तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये। त्याच्यामध्ये आपण राई टाकूया,
थोडंसं जिरं टाकूया फोडणीसाठी. आणि हा मसाला टाकूया आणि तो मस्त मसाला परतवायचा आहे. चला आता मसाला आपला मस्त परतवलेला आहे. त्याच्यामध्ये थोडासा आपण पाणी ॲड करूया, पाणी टाकून देऊया आणि तो मसाला मस्त शिजून घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये वांगी टाकायची आहेत. मस्त असा मसाला आपला थोडासा शिजवायचा आहे. परतवलेला तर चांगलाच आहे, पण थोडं 5 मिनटं शिजायला टाकूया आणि त्याच्यामध्ये वांगी टाकून देऊया. आपला मसाला शिजून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण ही वांगी टाकून देऊया, तर वांगी पण आपली शिजायचे आहे. चला आता वांगी टाकून घेतलेली आहेत आणि त्याला मस्त असा त्याला झाकण लावूया. चला आता आपण दुसऱ्या बाजूने परतवूया. पलटी करूया आपण दुसऱ्या साईडने. एक साईडने आपली शिजलेलं आहे आणि दुसऱ्या साईडने उलटपलट करूया आपण त्याला. चला आता परत त्याच्यावरती झाकण ठेवूया.